Yes. Good morning to all of you. ओके. सो लास्ट लेक्चरला मला सांगा बरं काय केलेलं आपण. लास्ट लेक्चरला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फ्लक्स घेतलं होतं ना. हां, इलेक्ट्रिक फ्लक्स. अच्छा, हे घेतलं नव्हतं का आपण? तू लिहिलं नाही? लिहिलं नाही का तू? हां, बरं बरं बरं. चला ठीक आहे. Okay. Now in the last lecture, electric flux formula phi equals to dot product of E dot A, म्हणजे E A cos theta. जर थिटा 0 राहिला म्हणजे अँगल बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टर जर 0 डिग्री राहिला तर फ्लक्स मॅक्झिमम. तो फ्लक्स मॅक्झिमम म्हणजे किती? E A cos 0 म्हणजे E A, बरोबर आहे. जर कधी अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 90 असेल तर फ्लक्स काय असणार आहे बरं? 0. ओके, इथपर्यंत आपण केलेलं. आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एनक्लोज सरफेस किती असणार आहे ते आपण समजून घेऊ. मग गॉस थेरम काय ते घेऊ आणि मग ॲक्च्युली 12चे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते स्टार्ट होतील. तर बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर होल सरफेस. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एनक्लोज्ड सरफेस. Suppose Q is the charge enclosed by imaginary surface. Imaginary surface called Gaussian surface. Gaussian surface. Suppose हा प्लस क्यू चार्ज, it is enclosed by imaginary surface. हा पूर्ण एनक्लोज्ड आहे. आलं का लक्षात? ओके. आता बघा, जर आपण एक कोणताही इमॅजिनरी सरफेस ह्या एनक्लोज सरफेसवरचा घेतला. सपोज हा एक एनक्लोज्ड सरफेस आहे. एनक्लोज सरफेस आहे. तर सपोज आपण जर कधी कोणताही एक सरफेस घेतला याचा, सपोज आपण असं करूया, हा एक सरफेस घेतला आपण. ओके, हा एनक्लोज सरफेस आहे डी एस. ह्या एनक्लोज सरफेसचा एक डी एस स्मॉल सरफेस एरिया है ना. डी एस स्मॉल सरफेस आहे. आणि याला जर आपण हा परपेंडिक्युलर काढला, हा काय माहिती का? एरिया वेक्टर याचा डी एस, इट्स एरिया वेक्टर्स. वेक्टर डी एस, इट्स एरिया वेक्टर. बरं, आपण जर कधी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन काढली, दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी है ना. सो वेक्टर ई, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी.
ओके, या दोघांमधला अँगल सपोज थीटा आहे. थीटा अँगल येस बिटवीन वेक्टर ई अँड वेक्टर डी एस. वेक्टर ई आणि वेक्टर डी एस मधला हा अँगल आहे थीटा. तर इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू स्मॉल सरफेस डी एस किती येणार आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर स्मॉल सरफेस डी एस. बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर अ स्मॉल सरफेस डी एस तो असा येणार डी फाय वेक्टर ई डॉट डी एस. ई डॉट डी एस येणार आहे. आलं का लक्षात? आपला लास्ट लेक्चरला आपण जो फॉर्म्युला लिहिला होता तोच लिहिला की नाही? वेक्टर ई डॉट एच्या ऐवजी काय लिहिला फक्त आपण? वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. समजलं का? ओके, बघा मागचा आपण जो लास्ट टॉपिक घेतला त्याला कनेक्शन लगेच द्या. पण आपल्याला आता इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दिस एनक्लोज सरफेस जर काढायचं असेल तर याला इंटिग्रेट करावं लागतं. ओके, सो इलेक्ट्रिक फ्लक्स, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द होल एनक्लोज्ड सरफेस. या संपूर्ण सरफेस थ्रू टोटल फ्लक्स किती असणार आहे? हे बघा, एवढ्या एरिया थ्रू एवढा फ्लक्स, तर संपूर्ण सरफेस एरिया थ्रू किती फ्लक्स? तर याला काय करावं लागेल? आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इंटिग्रेटिंग अबो इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे याला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे टोटल फ्लक्स इंटिग्रेशन ऑफ डी फाय किंवा इंटिग्रेशन ऑफ वेक्टर ई डॉट डी एस. बघा, या फॉर्म्युल्याने आपल्याला टोटल फ्लक्स काढावं लागणार आहे. आलं का लक्षात? ओके, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एनक्लोज सरफेस हा चार्ज आहे या एनक्लोज सरफेसमध्ये आहे. आपण पहिल्यांदा थ्रू द स्मॉल सरफेस डी एस इलेक्ट्रिक फ्लक्स लिहिला. दिस इज द एरिया वेक्टर डी एस. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, डायरेक्शन, दोघांमधला अँगल थीटा. ओके, म्हणजे ई डॉट वेक्टर ई डॉट डी एस. आणि यांचं इंटिग्रेशन जर केलं तर संपूर्ण एनक्लोज सरफेस एरिया थ्रू इलेक्ट्रिक फ्लक्स किती त्याचा फॉर्म्युला. आलं का लक्षात? ओके, अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एनक्लोज सरफेस काढला जातो. आलं का लक्षात? ओके, लिहून घ्या मग. आता इकडे लक्ष द्या. आता याच्या रिलेटेडच आपण बघा 11th गॉस थेरम बघितलेला, त्याचं प्रूफ बघितलेलं. काय स्टेटमेंट आहे गॉस थेरमचं ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, गॉस थेरम काय बघा. बघा, हा गॉस थेरम काय की टोटल फ्लक्स ऑफ दिस नेट इलेक्ट्रिक चार्ज
over this enclosed surface is equals to net charges divided by permittivity of free space. 11ला बघितलेलं आहे आपण स्टेटमेंट लिहू, मग त्याचा फॉर्म्युला लिहू. बघा, टोटल फ्लक्स ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड over the enclosed surface is net charge enclosed by that surface divided by permittivity of free space. म्हणजे ॲप्सिलॉन नॉट. म्हणजे काय बरं, टोटल फ्लक्स ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड, total flux of net electric field enclosed by this surface is equals to net charges. म्हणजे याच्यात या सरफेसमध्ये नेट चार्जेस किती आहेत डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बघा, हा फॉर्म्युला आहे. 11ला आपण बघितलेला काय बरं, हा गॉस थेरम. टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू नेट चार्जेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. किंवा आपण आपल्याकडे फायचा फॉर्म्युलाच आहे, याला आपण असंही लिहू शकतो. बघा कशा पद्धतीने लिहू शकतो आपण की फ्लक्स म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ ई डी एस. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ई डी एस इज इक्वल्स टू नेट चार्जेस डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. आलं का लक्षात, हा किंवा हा फॉर्म्युला समजलं. मग नेट चार्ज इथं कॅपिटल क्यू असेल तर कॅपिटल क्यू टाका, जो काय असेल तो टाकू शकतो आपण. आणि या एनक्लोज सरफेसला काय म्हटलेलं आहे, गॉशियन सरफेस. आलं का लक्षात, ओके. हां, लिहून घ्या. ओके. हां, बरं. आता आपल्याला 12चा ॲप्लिकेशन ऑफ गॉसियस थेरमपासून आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. ओके. आता बघूया आपण ॲप्लिकेशन्स ऑफ गॉसियस थेरममध्ये. पहिलं आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे, एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे की एखादा युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल किंवा स्पेरिकल कंडक्टर असेल तर ड्यू टू दॅट स्पेरिकल कंडक्टर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला किती असणार आहे, काय असणार आहे. आलं का लक्षात. मग एक क्वेश्चन लिहा, हेडिंग वरती हेडिंग द्या. आपण हे सर्व जे काय आपण 4-5 ॲप्लिकेशन्स आहेत ते गॉस थेरमचे आहेत. तर ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम, ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. याच्या अंडर 3 किंवा 4 डेरिव्हेशन्स आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम दिली का हेडलाईन. मग क्वेश्चन लिहा आता त्याच्या अंडर. डिराइव an expression for
derive an expression for electric intensity due to uniformly charged युनिफॉर्मली चार्ज. बरं, आपल्या बुकमध्ये काय म्हटलेलं आहे? स्पेरिकल कंडक्टर आहे की स्पेरिकल स्पेरिकल शेल और हाँ स्पेरिकल शेल और युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल और hollow spherical conductor. hollow spherical conductor. आलं का लक्षात? मग आता आपण